प्रेक्षकांनो नमस्कार, तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत। वळूयात बातमीकडे। धुळे तालुक्यातील देऊर परिसरात अतिवृष्टीमुळे कांद्यांसह शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या घटनेची माहिती मिळताच धुळे लोकसभेच्या काँग्रेस खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि आमदार कुणाल पाटील यांनी शेती बांधावर धाव घेत शेतकऱ्यांना धीर दिलाय। प्रशासनाशी संपर्क साधत तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देखील खासदार बच्छाव यांनी दिल्या। काल देऊळ शिवारामध्ये अतिवृष्टी झाली आणि ढगफुटी झाल्यासारखं संपूर्ण वातावरण होतं। सगळ्या शेतांमध्ये त्या ठिकाणी पाणी आहे आणि ज्या काही कांद्याच्या साळे त्याचे पत्रे उडून गेलेले आहेत। कांद्यांमध्ये संपूर्णपणे पाणी गेलेलं आहे आणि वादळी वारा खूप जोरात होता। शेतकरी बांधवांना त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपले सन्माननीय आमदार कुणालबाबा पाटील आणि आम्ही कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं आणि पंचनामे त्या ठिकाणी चालू आहेत। परंतु जी काही वीज पुरवठा आहे तो देखील खंडित झालेला आहे आणि त्या संदर्भात MSEBच्या अधिकाऱ्यांच्या कानावर टाकलेला आहे आणि तातडीने त्या ठिकाणी त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे की संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांना पाठवून जे काही विजेचे खांब कोसळलेले आहेत ते देखील दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करावा आणि तातडीने जे काही पंचनामे झालेले आहेत तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत ही कशा पद्धतीने होईल त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू।